राहिलं काय? बरं बरं ठीक आहे चला. हा ओके. वन्स अगेन गुड मॉर्निंग टू ऑल. परत एकदा सुरुवात करूया. सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बघितलं. त्याच्यामध्ये फर्स्ट ही थेरी लिहून घ्या, मी त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो परत. ओके. वी नो दॅट द सिस्टम ऑफ इक्वेशन, 3 equations with 3 unknown, that is a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2, a3x plus b3y plus c3z is equal to d3. It is a given system of equation. The given system of equation can be written as in the matrix equation as ax is equal to b. It can be written as in the form of ax is equal to b, where a is equal to, what is a? It is a coefficient matrix of unknown. What is a? It is a coefficient matrix. Coefficient matrix of unknowns. What is b? Set of unknowns. What is, sorry, x? It is set of unknowns. What is b? RHS side. RHS side, pure constant number. RHS side, pure constant म्हणतो मी. Pure constant means it will not includes the variables x y z. समजतं का माझं? ते कुठे पाहिजेत? इक्वल टू साइनच्या एका साईडला, म्हणजे राईट हँड साईडला पाहिजेत, प्लस त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स नको आहेत. अशा कॉन्स्टंटचा सेट म्हणजे बी असतो. अशा कॉन्स्टंटचा सेट किंवा अशा कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स म्हणजे बी असतो. सर्वांना समजतं का? सर्वांना समजलं का? हॅलो. येस सर. सर्वांना समजलं व्यवस्थित? हा, लिहून घ्या सर्व. हे लिहून घेऊन झालं की सांगा मला, मग पुढे आपण एक एक्झाम्पल कन्वर्ट करू आणि मग पुढे जाऊया. आजच्या सेशनला काय थेअरी वगैरे असणार, आज काय एक्झाम्पल वगैरे नाही आहेत, थोडं थेरॉटिकल आहे, फक्त पहिल्यांदा क्लिअर करून घेतोय आपण आणि मग नंतर काय असेल तो पुढचा पार्ट. लिहून झालं की लगेच सांगा. सर्वांना समज असेल आपण सिस्टम कन्सिडर केली आहे. सिस्टम आपण ax इज इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये लिहिली. ए सेट ऑफ अननोन, द मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट मॅट्रिक्स ऑफ अननोन्स, एक्स set of unknowns, and b the pure constant numbers which are present on RHS. ओके. हो सर, झालं. बॉईज एक मिनिट सर. येस सर. नाही, एक मिनिट थांबूया अजून. येस सर. डन एव्हरीवन? Yes sir. Yes sir. Okay, thank you. Okay, now I will clear the board. And below that immediately write down for example. After this immediately write down for example. Let the given system मी बोर्डवर काय लिहितो व्यवस्थित समजतंय ना? हॅलो. Yes sir. Yes sir. Let the given system is, एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊ. 2x plus y minus z is equal to 3, 4x minus 3y is equal to minus 4, and x plus y plus 3z is equal to 7. Be the given system of equations. Okay, then it can be written as in the form okay, ax is equal to b, where now your turn. What is a? 2. हा, काय ए काय असेल पहिल्यांदा इकडे बघायचं अगोदर आहे. मॅट्रिक्सचे सिस्टम स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बघायचं. स्टँडर्ड फॉर्म मीन्स व्हॉट?
स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही चेक करायचं. व्हॉट इज स्टँडर्ड फॉर्म? द कॉन्स्टंट नंबर x plus by plus हा नाही cz is equal to D1 व्हेरिएबल्स एका साइडला आणि कॉन्स्टंट्स कॉन्स्टंट एका साइडला. गुड. या फॉर्म मध्ये सिस्टीम आहे का अगोदर चेक करायचं व्यवस्थित आणि मगच पुढे जायचं ए आणि बी लिहायला. सिस्टीम इज इन स्टँडर्ड फॉर्म, सो वी कॅन डायरेक्टली राईट डाऊन ए, एक्स अँड बी. व्हॉट इज ए? कोएफिशियंट मॅट्रिक्स ऑफ अननोन्स. एक्स वाय झेड अननोन आहेत आपल्याकडे, तर त्याचे कोएफिशियंट मॅट्रिक्स, त्याचा कोएफिशियंट फर्स्ट रो आहे 2 1 -1 सेकंड रो 4 हा 4 -4 -3 0 झेड absent आहे. झेड absent आहे म्हटलं त्याचा कोएफिशियंट येणार 0. 0 थर्ड रो 1 1 1 1 3 3 सेट ऑफ अननोन्स x y z एक्स वाय y z इथं x1 x2 x3 y1 y2 y3 z1 z2 z3 असं असू शकतं. ओके, त्यामुळे ते जे अननोन असतील ते इथे येणार. बी 3 -4 7 4 7 इकडचे प्युअर कॉन्स्टंट नंबर विथ साइन -4 -4 7 7 अँड मी आता इथं ऍड करतो. अँड augmented 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 matrix is equal to A by B. Augmented matrix is equal to A by B and that is इथं फक्त ऍड करायचं आहे. that is A by B. मी रेड पेन यूज करू का? so that it will be visible. हे फक्त याच्यामध्ये ऍड करायचं आहे. augmented matrix A by B and A by B is equal to the matrix. A by B काय असेल बघा. A as it is येईल इथं 4 1 minute. ओके, मी आता घेतो रेड पेन. काय चालेल सर्वांना समजत असेल ना? जर समजत नसेल तर विचारा. मी आता ॲग्मेंटेड मॅट्रिक्स तयार करतोय बघा. त्याची व्हॅल्यू कशी येईल? ए बाय बी इज इक्वल टू यस ए म्हणजे ऍज इट इज जातो 2 1 -1 4 -3 0 1 1 3 आणि इथं नंतर काय ऍड करायचंय? बी. बी इज नथिंग बट 3 -4 7. आलं का लक्षात? दिस इज द ॲग्मेंटेड मॅट्रिक्स ए बाय बी. सर्वांना लिहिता येईल का सिस्टीम वरून? हॅलो, येस सर. लिहिता येईल ना सर्वांना? ए Yes, बाय बी sir. ॲग्मेंटेड मॅट्रिक्स म्हणलं की ए बाय बी म्हणजे काय करायचं? जो बी आहे तो ह्याच्यामध्ये फक्त ऍड करायचा. साइन चेंज नाही का करायचे? नो चेंज, नथिंग चेंज, जस्ट ऍज इट इज विदाउट मेकिंग एनी चेंज. जस्ट ऍड दॅट बी ऍज लास्ट कॉलम ऑफ ए. ओके, दिस इज ए बाय बी. आलं का लक्षात सर्वांच्या? आणि ह्याला म्हणायचं ॲग्मेंटेड मॅट्रिक्स. AUGMENTED ॲग्मेंटेड मॅट्रिक्स. ओके, हा आता हे लिहून घ्या आता व्यवस्थित. ठीक आहे, सर्वांना गिवन सिस्टीम लिहिता येत असेल आता व्यवस्थित. ओके सर. हा, ए मॅट्रिक्स जर 4/3 आला 4/3 आला येऊ दे की. हा, आणि बी जर 3/1 येईल का? काय असेल ते जसं असेल तसं तिकडे पुटअप करायचं. एवढं लक्षात ठेवायचं, जेवढ्या फर्स्ट ह्याचे रो असतील ना तेवढेच तिथं अननोन्स येतात ते इकडचे एलिमेंट्स. हे इक्वेशनच्या बरोबर असेल ना, किती का असे ना, हे लक्षात येतं बघा. हे इकडचे 3 फिक्स असणार ना, प्रत्येक इक्वेशनला कॉन्स्टंट येणारच आहे. त्याच्यामुळं ह्याचे जेवढे रो असतील तेवढे याचे बी चे रो असणार आहेत. ऑब्विस आहे. हे फक्त कॉन्स्टंट कमी जास्त होऊ शकतात. कॉन्स्टंट वरती सॉरी व्हेरिएबल्स कमी जास्त होऊ शकतात. आपल्याला त्याच्याशी काय देणे घेणं नाही आहे. आपल्या कशी देणे घेणे फक्त ह्याचे ए चे नंबर ऑफ रोज आणि बी चा नंबर ऑफ रोज सेम असायला पाहिजे. असतातच, कारण तेवढ्या लाईन्स असणार आहे तिथे. 1 2 3. डाऊट येणं ठीक आहे. हा नंबर व्हॅरी होतो एक्स वाय झेड. 3 इक्वेशन्स म्हणून 3 येणार नाही. 2 इक्वेशन 3 अननोन्स पण येऊ शकतात, किंवा 3 इक्वेशन्स 4 म्हणजे 4 इक्वेशन्स 3 अननोन पण येऊ शकते. ते सगळे कसे येतील आपल्याला. ठीक आहे,
आता आपण गिवन सिस्टीम फक्त आज होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस इतकाच पार्ट कन्सिडर करणार आहे. अजून आपण तिकडे गेलेलो नाहीये. पहिल्यांदा आपण सिस्टीम घेतली, ती सिस्टीम AX B च्या लँग्वेजमध्ये आणि ॲग्मेंटेड मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिली आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण तो घेऊया. लिहिलं का सर्वांनी? Yes, sir. Yes, sir. Augmented matrix A by B. फक्त introduce B as last column of A. That is augmented. झालं का? Yes, sir. Everyone clear? Okay. Yes, sir. Next, give the heading. Give the heading. Star करा. दोन सिस्टीम घेतोय. नॉन होमोजिनियस, non homogeneous system of equation. Non homogeneous system of equations. नॉन होमोजिनियस काय असतं सांगता येईल का कोणाला? हॅलो हॅलो, is my voice is audible everyone? Please reply. Yes, sir. Yes, Yes. sir. Yes, can anyone explain what is non homogeneous? No, मी बघून यायला सांगितलं होतं काल. ओके ओके, okay, right on. Definition: for any system AX is equal to B, for any given system आपण अशी लिहू शकतो AX is equal to B is called non-homogeneous equations if B is not equal to 0. B is not equal to 0. That means at least one element not equal to 0. येते का? हा मॅट्रिक्स B जो असणार आहे तुमचा आरएचएसचा, तो त्यातला एक जरी इलेमेंट नॉन झिरो आला तर काय म्हणायचं? गिवन सिस्टम इज यस, Non-homogeneous. गिवन सिस्टम इज नॉन होमोजिनियस. Non-homogeneous. ओके, Okay, sir. समजलं का सर्वांना? नॉन Yes, sir. होमोजिनियस. Yes, sir. Can anyone explain now what is Yes, sir. homogeneous? B is equal to 0. Yes, good. Homogeneous system of equation. Yes, for any system. Write down definition. For any system AX is equal to B is called homogeneous equation or homogeneous system of equation. Homogeneous system of equation if yes B is equal to 0, all elements are 0. Understood? Yes, sir. Yes, sir. Okay. Sir. एक्झाम्पल घ्यायची गरज आहे का इथं?
होमोजिनियस नॉन होमोजिनियस एक एक आयडेंटिफाय करून देण्यासाठी सिस्टीम आयडेंटिफाय करता येईल का? बरं ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ऍड करा. तुम्हीच आयडेंटिफाय करायचं, मी काय सांगणार नाही रे. येस सर. फॉर एक्झाम्पल हा रॅडम फर्स्ट एक्झाम्पल. Yes. What is the type of system? Non-homogeneous. Non-homogeneous system. Yes, Radhan, non-homogeneous system. Non-homogeneous system. Where? Radhan, the all four matrix. A first, next X, next B, and next A by B, augmented matrix. Radhan, all these four matrices below that. A काय असेल बघा, कोण सांगतं? A 2 हा 3 हा 4 yes next 2 minus 5 A 0, 0, 0. x2 is absent. -5. -5. Next 2 हा 1 0. 2, 1. 2, 1. x1 चा कोएफिशिएंट 2, 1. x2 चा 1, x3 चा -1. unknown x1, x2, x3. हा व्हेरिएबल जे दिसतात ते आणि कॉन्स्टंट 2, 3. A 2, 3. 3 minus 1 0. 3 हा बी लिहिताय. मी बी सांग विचारलं, आता बी लिहितोय. ठीक आहे. आता A बाय B ऍगमेंटेड मॅट्रिक्स 2, 2 2 3 4 3, 4. 2, 0, -5. 2, 1, -1. आणि इंट्रोड्यूस दिस 3, लास्ट. -1, 0. ओके. 3, -1, 0. नॉन होमोजिनियस लक्षात आली सर्वांना? येस सर. ओके. राईट ऑन दिस थिंग. लगेच लिहून घ्या, पुढची सिस्टम घेऊया. आलं का? Yes, sir. चलो. Second example. Write on second example. मी लिहिले बघा बोर्डवरती. येस, झालं माझं लिहून झालं बघा. तुमचं राहिलं असेल तर कम्प्लीट करा आता. बरोबर का? सिस्टम कुठली ही? कुठली सिस्टम आहे? Homogeneous. बीच्या सगळ्याचे सगळे एलिमेंट 0 आहे तिथं. त्याच्यावरून सांगू शकताय दिस इज होमोजिनियस सिस्टम. इक्वेशन्स आणि एक्स कम्प्लीट करा. हे बस झाले एवढे 2 एक्झाम्पल. समजलं याच्यावरून? येस सर. सोपत रे. शेवटचे 10 मिनिट राहिलेत. ठीक आहे. आज थोडे अटेंडन्स व्यवस्थित आहे. 10 एक मुलं अब्सेंट आहेत. इट्स ओके. 5 to 10 are absent, then it is okay. Network issue, mobile charging, everything.
लास्ट सेशनला भरपूर मुलं अब्सेंट होती. अब्सेंट राहू नका, सिलेबस आता पुढे जाणार फास्ट, त्याच्यामुळं अब्सेंट राहू नका. आणि या मंथ एंड आपली चॅप्टर टेस्ट असेल, म्हणजे अजून 15 दिवसानंतर, साधारण 27-28च्या आसपास पहिली चॅप्टर टेस्ट ऑन मॅट्रिक्स. ऑनलाइन का ऑफलाइन? ऑनलाईन मॅडम. तर कॉलेज चालू आहे ना 15 तारखेपासून. माहित नाही सर, नोटीस आली का तुम्हाला प्रिंटेड? ह्याच्या पुढे लक्षात ठेवायचं, जोपर्यंत टेलिग्राम चॅनलला प्रिंटेड नोटीस येत नाही तोपर्यंत काही पण नाही. सगळं फॉल्स, सगळं चुकीचं सांगतंय. कोण काय सांगणार मग? सरांनी फोन केलता येणार आहे नाही म्हणून. हा, मग ते इन्क्वायरी झाली ना सर, या म्हणलं का तुम्हाला? नाही तसं काय नाही, विचारलं नसतं काय करणार. हा, मग लॉजिकल मॅथमॅटिक्स काय डेव्हलप करतं माहितीये का? म्हणजे लॉजिकल थिंकिंग. आपलं तुम्हाला काय विचारलं, येणार आहे की नाही, या म्हणून सांगितलं का त्यांनी? इट इंडिकेट्स दॅट देर विल नॉट बी अ कॉलेज ऑन 15 फेब्रुवारी. फिक्स नाहीये ते असं. हे ह्याच्यामध्ये आता खूप जास्त यूज करावा लागणार आहे मॅट्रिक्स मध्ये. एक सांगितलं तर दुसरी गोष्ट आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. खूप इंटरेस्टिंग आहे. मॅथ्स हेच डेव्हलप करतं, थिंकिंग, आपली ऍबिलिटी, कसं आपण लॉजिकली विचार करतोय. ओके, झालं सर्वांचं? कम्प्लीट झालं सर. येस सर. नेक्स्ट आता घ्या गिव्ह द हेडिंग कन्सिस्टन्सी. इक्लॉन फॉर्म लिहायची गरज नाही, जस्ट राईट कन्सिस्टन्सी ऑफ अ सिस्टम. नको, हे थांबा. कन्सिस्टन्सी फक्त हेडिंग द्या, कन्सिस्टन्सी ऑफ अ सिस्टम. व्हाईट बोर्डच घेतो मी, हे सगळे प्रोसेस वगैरे दिले त्याच्यात. Yes. What the heading has been given? Consistency. Of a system. Consistency of a system. Of a system. Okay. Right on. We know that any system can be written as कसं लिहू शकतो? ax is equal to b is called consistent if a rank of a is equal to a rank of a by b. It's called consistent if a rank of a is equal to a rank of a by b. What is a by b here? What is a by b? Augmented matrix. Augmented. A by b is augmented matrix. What is a? What is a? Coefficient matrix. Coefficient matrix. Coefficient of matrix of unknown. अननोनचा तो कोएफिशिएंट मॅट्रिक्स आहे. तुम्हाला माहिती आहे, हे फक्त सांगता येत नाही एवढंच आहे. मला पण ते माहिती आहे, पण माहित असायला पाहिजे आपल्याला. बी पर्टिक्युलर, एक्झॅक्ट सांगता यायला पाहिजे. जे माहिती आहे ते आपल्याला पुटअप करता यायला पाहिजे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके. कन्सिस्टन्सी ऑफ अ सिस्टम. कधी कन्सिस्टंट असं कळालं, रँक फाइंड आउट केली आणि दोघांची रँक जर सेम आली तर म्हणायचं कन्सिस्टंट आहे. ओके. ऑन द नेक्स्ट लाईन, otherwise if a rank of a not equal to a rank of a by b, then yes, system is called काय म्हणायचं? नॉन कन्सिस्टंट नाही, Non-consistent. इनकन्सिस्टंट.
इज कॉल्ड Inconsistent. आयन इनकन्सिस्टंट. ह्याचा येते इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे तो, नॉन नाही, इनकन्सिस्टंट. कधी कधी अन चालतं, कधी कधी चालत नसतं. हॅपी अनहॅपी, कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट, ते इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. कन्सिस्टंटला इनकन्सिस्टंट, अनकन्सिस्टंट नाही किंवा नॉन कन्सिस्टंट पण नाही, इनकन्सिस्टंट. अंडरस्टूड? कन्सिस्टन्सी अँड इनकन्सिस्टंट. Consistent, inconsistent. Note. Note. Everyone have written now? Should I clear the board? Yes, sir. Yes, sir. Next, note. Note for the system. For the system, AX is equal to B. Has a solution. Has a solution if and only if the system is consistent. The system is consistent. That is, system consistent कधी असते? Yes, system consist. Rank of A is equal to rank of A by B. It indicates system is consistent. And if its system is consistent, then what we can say? What we can say? It has a solution. त्याला solution exist होतं. या सिस्टमला solution exist होतं. It indicates that it has a solution. येते का लक्षात? Yes, sir. And has no solution. Yes, it has no solution if, yes, Rank of A is not equal to rank of. नाही, consistency language मध्ये is an inconsistent. Is inconsistent. That is, a rank of A is not equal to rank A by B. येते लक्षात? कन्सिस्टंट म्हणलं की त्या सिस्टमला काय अर्थ झाला की त्याला सोल्युशन आहे किंवा सोल्युशन आहे, याचा अर्थ काय होतो? XYZ च्या व्हॅल्यूज काढतो. हा, ठीक आहे. in the terms of rank, we are saying that in terms of the rank, if you are saying the system has solution in terms of rank, what is our conclusion? रँकच्या लँग्वेज मध्ये मी एक सिस्टीम म्हणलं की ती सिस्टीमला सोल्युशन आहे, याचा अर्थ काय होतो की ती सिस्टीम कन्सिस्टंट आहे. बरोबर आहे? आणि सिस्टीम कन्सिस्टंट आहे म्हणल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो? रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. बरोबर आहे का? Yes. मी जर म्हणत असेल की रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी, म्हणजे मी इनडायरेक्टली काय सांगितलं? इनकन्सिस्टंट आहे आणि त्याला सोल्युशन नाही. एम आय करेक्ट? Yes, sir. हे आपलं ऑब्झर्वेशन्स आहेत. हे आपले ऑब्झर्वेशन्स आहेत, हे आपल्याला समजायला पाहिजे. मी म्हणलं सोल्युशन नाही, याचा अर्थ दोन कन्क्लुजन येतात आपल्याकडे की ती सिस्टीम इनकन्सिस्टंट आहे, म्हणजेच तिथं रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी येतं. हे आपल्याला समजायला पाहिजे. सर्वांना लक्षात आलं इथपर्यंत? Yes, sir. होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, कन्सिस्टन्सी, इनकन्सिस्टन्सी बघितली.